आम्ही आता सगळीकडं या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना भेटतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय. आता हे खरं आंदोलन आम्ही आमच्या सामान्य लोकांसाठी करतो, पण तुमच्यासाठी पण करतो. उद्या तुम्ही खाजगीकरणात जाऊ नये असं आमचं म्हणणं आहे. आता आमची जबाब सोडून देऊ, तर मला असं वाटतं की सध्याची परिस्थिती बघितल्यानंतर लोकांमध्ये जी काही संभ्रमावस्था आहे, आपलं असं ठरलं होतं तर म्हणलं हा केंद्राने जी आर काढला, म्हणजे या प्रत्येक राज्याच्या स्वतंत्र निर्णय घ्यायच्या प्रक्रिया असताना केंद्र सूचना करू शकतं. यावेळेला केंद्राने आदेश काढले 22-23 दरम्यान, आणि तो आदेश खाली इम्प्लिमेंट केलेला आहे. तो आदेश खाली इम्प्लिमेंट करताना तो राज्यांनी अंमलबजावणी करा. आता आपल्याकडं काय म्हणतं आहे, आपण सरकारच्या पोटात महामंडळ आहे, स्वतंत्र यंत्रणा आहे, त्याचे निर्णय घेण्याचे अधिकार स्वतंत्रपणाने आपल्याकडे जी कमिटी आहे ती त्यांना लोकांना आहे. पण त्यांच्याकडं न काही करता डायरेक्ट आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश तुम्हाला आले, आणि तशा प्रकारे तुमच्याकडे आता किती ग्राहक, किती शेतीचे, किती उद्योगाचे आणि किती स्मार्ट मीटर, 2 लाख आहे, 2.5 लाख आहे, तुम्ही संख्या सांगा किती टक्के झालं स्मार्ट मीटर लावणं. आणि तिथं मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगताना असं सांगितलं की आम्ही कंपल्सरी कोणाला करणार नाही, पहिलं ऐच्छिक करू, नंतर मग हळूहळू लोकांना आम्ही मार्गदर्शन किंवा शिबिरं घेऊ, आणि तशा शिबिरामधून मग आम्ही लोकांना सांगू, त्यांचे गैरसमज दूर करू असं सांगितलं गेलं. पण तसं न करता आपण जर बघितलं, टी व्हीवर पण बघताय, वर्तमानपत्रामध्ये बघताय, आमच्याकडं तक्रारी येतात की साहेब आमच्याकडं बिल फार येत आहे, आणि आमची तयारी नसताना सुद्धा जबरदस्ती घर बंद असताना सुद्धा लावून जायला जात आहे. आणि आता स्मार्ट मीटरची रिडिंग हे काय ऑनलाईनवर तिथे कदाचित हॅक पण होऊ शकतं. एक नवीन अशी प्रणाली येईल